नमस्कार मंडळी. तर आज आपण लाटलेल्या कच्च्या चपात्या चाळणीमध्ये वाफवून मस्त असा पोटभरीचा पौष्टिक पदार्थ बनवतोय. दिसायला अतिशय देखणा, तेवढाच चवीला जबरदस्त. यापुढे तुमचे समोसा कचोरी देखील फिके पडेल. रेसिपी छान सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. त्यासाठी इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. आपण आता हे परातीमध्ये काढून घेऊया. त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया. आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही मौसूद कणिक मळून तयार झालेली आहे. तुम्ही चपाती लाटून शिल्लक राहिलेल्या कणकेचा सुद्धा हा पदार्थ बनवू शकता. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला 10 मिनिटं चांगलं मुरू द्यायचं आहे. आपली कणिक मुरती आहे तोपर्यंत इथं मी मध्यम आकाराचे 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत आणि त्यावरची सालही काढून टाकलेली आहे. आपण आता हे बटाटे किसून घेऊया. तर हे बटाटे मी पाण्यामध्येच किसून घेते, म्हणजे हे बटाटे काळे पडणार नाहीत. तर इथे तुम्ही बघू शकता आपले 2ही बटाटे छान असे किसून झालेले आहेत. हे बघा, आता हा किसलेला बटाटा आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी पिळून काढायचं आहे. हा किसलेला बटाटा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पिळून यामधलं सगळं पाणी काढून टाकलं आणि बटाटा असा कोरडा करून घेतलेला आहे. हे बघा, आता यामध्ये आपण काही साहित्य घालून घेऊया. तर एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे, यामध्ये घालूया. त्यानंतर एक ढोबळी मिरची बारीक चिरलेली आहे, यामध्ये घालूया. त्यानंतर 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या. त्यानंतर अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे, यामध्ये घालूया. त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचंय. त्यानंतर पाव चमचा मिरेपूड. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये मी मीठ घातलेलं नाहीये. मीठ आता घातलं तर मिश्रण आपलं पातळ होऊ शकतं, त्यामुळे मीठ आपल्याला नंतर घालायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे. आपण आता हे मिश्रण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. तर 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे. हे बघा, आता यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचंय आणि पुन्हा हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. तेल घालून झालं की याला पुन्हा छान असं मळून घेऊया. तर आपलं हे पीठ चांगलं मळून झालं की चपातीप्रमाणे याचे उंडे काढून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. तर इथे आपले 4 उंडे बनवून तयार झालेले आहेत. आपण आता याच्या चपात्या लाटून घेऊया. तर थोड्याशा सुक्या पिठामध्ये बुडवून हा उंडा आपण लाटून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही चपाती लाटून झालेली आहे. हे बघा, आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या चपात्या लाटून घेऊया. तर इथे आपल्या 4ही चपात्या लाटून झालेल्या आहेत. आपण आता ह्या थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. तर इथे मी पुन्हा हे मिश्रण घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय. आता हे मीठ चांगलं मिक्स करून घेऊया.
तर इथे आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. आपण आता नाश्ता बनवायला घेऊया. त्यासाठी पोलपाटावरती मी चपाती ठेवून घेतलेली आहे. आता यावर आपण टोमॅटो सॉस लावून घेऊया. तर हा सॉस आपल्याला सगळ्या बाजूने छान असं लावून घ्यायचा आहे. सॉस आपला लावून झाला की यावर आपल्याला तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचंय. हे बघा सगळ्या बाजूने छान असं पसरवून घ्यायचंय. मिश्रण आपलं चपातीवरती सगळ्या बाजूने छान असं पसरवून लावून झालं की यावर आपल्याला पुन्हा दुसरी चपाती ठेवून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला दुसरी चपाती यावर ठेवून घ्यायची आहे. आता यावर देखील आपण टोमॅटो सॉस लावून घेऊया. टोमॅटो सॉस लावून झाला की पुन्हा आपल्याला यावर तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचंय. आता चारही चपात्या आपल्याला अशाच पद्धतीने एकावर एक लावून घ्यायच्या. त्यानंतर तिसरी चपाती ही यावर मी अशा पद्धतीने ठेवून घेतेय. त्यानंतर पुन्हा यावर आपल्याला सॉस लावून घ्यायचा आहे. सॉस लावून झालं की त्यानंतर यावर आपल्याला मिश्रण लावून घ्यायचंय. तर इथे आपल्या तिसऱ्या चपातीला मिश्रण लावून झालं की चौथी चपाती यावर आपल्याला ठेवून घ्यायची आहे. आपली चौथी चपाती ठेवून झाली की याच्या कडा आपल्याला अशा पॅक करून घ्यायच्यात. हे बघा अशा पद्धतीने. तर इथे आपल्या चारही चपात्यांच्या कडा छान अशा पॅक करून झाल्या की आपण ह्या चपात्या वाफवून घेऊया. चपात्या वाफवण्यासाठी अशा पद्धतीची मी चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चपात्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता यावर आपण ही चाळणी ठेवून घेऊया. त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या चपात्या 5 ते 6 मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या. तर इथे 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. यावरचं मी झाकण काढतेय. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या चपात्या चांगल्या वाफवून झालेल्या आहेत. आपण आता गॅस बंद करूया आणि ह्या चपात्या पूर्णपणे थंड करून घेऊया. आपल्या ह्या वाफवलेल्या चपात्या पूर्णपणे थंड होतात तोपर्यंत आपण एक मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे गव्हाचं पीठ घ्यायचंय. त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ यामध्ये घालूया. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय. हे छान मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही. हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय. आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. तर इथे आपल्या ह्या चपात्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत. आपण आता ह्या चाळणीतून काढून पोलपाटावर ठेवून घेऊया. त्यानंतर ह्या चपात्या आपल्याला चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायच्या. हे बघा अशा पद्धतीने. तर इथे आपली ही चपाती पूर्णपणे कट करून झालेली आहे. हे बघा आता तुम्ही या अशाचही खाऊ शकता. चवीला खूप छान लागतात. पण आपण ह्या तयार केलेल्या मिश्रणामध्ये बुडवून तळून घेऊया. त्यासाठी पॅन मध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आपण आता हा नाश्ता तळून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा नाश्ता मिश्रणामध्ये बुडवून तेलामध्ये सोडायचा आहे. नाश्ता तेलामध्ये सोडून झाला की मस्त असा सोनेरी रंगावरती याला आपण तळून घेऊया.
नाश्ता एका बाजूने चांगला तळून झाला की याला आपण पलटी करून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता आपला हा नाश्ता दोन्ही बाजूनी छान असा सोनेरी रंगावर तळून झालेला आहे। आपण आता हा काढून घेऊया। आता अशाच पद्धतीने आपला सगळा नाश्ता तळून घ्यायचा आहे। इथे आपला हा कच्च्या चपातीचा कुरकुरीत पोटभरीचा नाश्ता बनून तयार झालेला आहे। चवीला जबरदस्त लागतो। अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा। तर मंडळी, पुन्हा एकदा एक वस्तू मी ऑनलाईन मागवलेली आहे आणि आपल्याकडे हे पार्सल इथे आलेलं आहे। आपण आता याचं अनबॉक्सिंग करूया। तर हे बघा, हा मी मागवलेला आहे मसाले ठेवण्याचा लाकडी मसाल्यांचा डबा। यामध्ये भरपूर कप्पे आहेत, त्यामुळे विविध प्रकारचे मसाले तुम्ही यामध्ये ठेवू शकता। दिसायला अतिशय सुंदर दिसतोय बघा, मला खूप आवडला, त्यामुळे मी हा लगेच ऑनलाईन ऑर्डर केला। तुम्हाला जर हवा असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावर जाऊन हा लाकडी मसाल्यांचा डबा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता। तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल। धन्यवाद।